फलंदाज ज्याने किताब घेतला तो अर्थात अतुल जाधव। खूप चांगली सेवा करत असताना महावितरण मध्ये कार्यरत आहे। पुण्याचं काम कोणाच्या घरात प्रकाशमय वातावरण करण्याचं काम करतात अतुल आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून देखील अतिशय चांगला आहे। ओव्हरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली, आता अंडरआर्म क्रिकेट कडे देखील वळला आहे आणि येत्या काळात अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील ज्या प्रकारे ओव्हरआर्म क्रिकेट खेळतोय त्याच नावाची छाप सोडेल का अतुल जाधव। स्वतःच्या आणि घरच्या मैदानात आता प्रथमतः हा पहिला सामना खेळण्यासाठी अतुल जाधव सज्ज, एका बाजूला त्याची साथ देण्यासाठी चैतन्य। गोलंदाजी मार्कवर अर्थातच सातपाटी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं असा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच योगेश पागधरे, अर्थातच पटी नावानं खूप जास्त प्रसिद्धी या खेळाडूला देखील मिळालाय। कठीण काळातून त्याने देखील प्रवास केलाय। क्रिकेट प्रत्येक दिवशी तुमच्या सोबत नसतं, काही दिवस वाईट असतात, काही दिवस चांगले असतात। जी मागची मॅच झाली शाकीर याने मात्र त्याला 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले, त्यानंतर दुसऱ्याच मॅच मध्ये दुसऱ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज घेणारा हाच तो गोलंदाज अर्थातच योगेश। पहिला चेंडू आणि या चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळून काढलं। पहिल्या चेंडूची सुरुवात, निर्धाव चेंडू येतोय। पहिला चेंडू फेकत असताना राईट हँड ओव्हर द विकेट योगेश सॉफ्ट हँडली डन करायचा होता। चेंडूला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन पायावर आदळलाय। पंचांच्या संकेत येतात लेग बाईज आणि इथे मात्र धावसंख्या 1 ने संघाचं खातं खोललं जात आहे। चला, चैतन्य यानं जर सलग 3 चौकार मारले तर जाडू आणि विशाल यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। बक्षिसांचा कॅश प्राइज इथे ओपन होत आहे, पाहूया त्याची पूर्तता करेल का तो म्हणजे चैतन्य। फटका चांगला आहे, तिथे मात्र प्रेषित एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून याची देखील पालघर क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चा होत असते, तोच प्रेषित तुम्हाला पाहायला मिळतोय। ऑन साइडला यावेळेस पाडल स्वीप केलाय आणि चेंडू मात्र निघून जाणार चौकारासाठी, परंतु नो स्कोर। अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे जे काही नियम आहेत ते देखील तुम्हाला फॉलो करावे लागतात, कारण जी नो स्कोरची रेषा आहे त्याच्या पुढे जर तुमचे पाय चाललेत तर तिथे मात्र ते स्कोर काउंट केला जाणार नाही। हा पालघर क्रिकेट आहे, हेच तुम्ही वसई विरारमध्ये पाहिलं तर स्टेप आउट क्रिकेट असतं, अंडरआर्मचंच क्रिकेट, परंतु तिथे वेगळं क्रिकेट आहे। प्रत्येक विभागात काहीतरी वेगवेगळं क्रिकेटचं परिभाषा असते आणि त्याच प्रकारे आपल्याकडे नो स्कोरचा नियम आहे। पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्यरित्या संपला आणि तिथे योगेश नावानं खऱ्या अर्थानं फलंदाजांना बांधून ठेवलं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर आणि धावसंख्या फलकावरती 1। घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया सुमधुर संगीत। महाराष्ट्र माझा धन्यवाद डीजे। खूप छान रीतीनं डॉल्बी सिस्टम डीजे संदेशांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आजच्या दिवसाकरिता खूप छान रीतीनं साऊंड सिस्टम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात डीजे संदेश। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा, अर्थातच जिग्नेश। राईट हँड राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडून उजव्या हातानं यावेळेस ऑन साइडला टॅप करण्याचा प्रयत्न होता अतुल यांचा, परंतु चेंडू इथे देखील निर्धाव आलाय। धावसंघानं कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलंय गोलंदाजांनी। अतुलकडे मात्र ती ॲबिलिटी आहे आणि यावेळेस अतुलच्या बॅट मधून क्रिकेटचं सौंदर्य अर्थातच कव्हर ड्राईव्ह। कालच्या दिवसात विराट कोहली शुभमन गिलने जी सुरुवात करून दिली, शुभमन गिलचे ते 3 कव्हर ड्राईव्ह तुम्ही कालच्या दिवसात पाहिले असतील। इंडिया पाकिस्तान खूप छान रीतीने तो मॅच रंगला आणि तिथे कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा उभा राहिला आणि सामना मात्र एक हाती। पाकिस्तानला कुठेही उंच उडी मारताना एकदाही चान्स दिला नाही, असा मात्र भारताने एक दाबून पराभव कालच्या दिवसात देखील आपण पाहिलाय। चौकारण धावसंख्या आकार घेत आहे, यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि इथे मात्र धावचीची संधी होती, परंतु चांगली फेकी हर्षद कडून आली नाही। फक्त क्षेत्ररक्षण करून चालणार नाही, तुमची चांगली फेकी देखील खूप महत्वाची आहे। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण असेल आणि या 6 धावा। यावेळेस षटकाराला अनिवार्य बंधन, बॉक्स विकेटच्या रूपानं इथे फलंदाज चैतन्य बॅक टू द डगआउट गॉन। निमे उजव्या हातानं फलंदाजी करण्यासाठी पहिल्याच चेंडूचा इथे मात्र आस्वाद घेईल, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न निमे।
शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. एका बाजूला सातपाडी तर एका बाजूला प्रथा 11. 2 षटकांचा खेळ एकंदरीत पूर्ण होत आलाय आणि धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 6 आहेत. इथे देखील एक धाव मिळतंय. आता 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3.50 ची सरासरी गाठत 7 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया डीजे संदेशला. गोलंदाजी मार्कवर अंडरम क्रिकेटचा एक उत्कृष्ट खेळाडू. पालघर क्रिकेटमध्ये 2021चं जे संमेलन झालं त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला किताब दिला गेला, इमर्जिंग प्लेअर म्हणून 2020च्या संमेलनात ज्याला दिला गेला आणि तदनंतर आता दिवेश पाटील हे फक्त नाव नसून हा ब्रँड झालेला आहे. सातपाडीकरांचा अभिमान अर्थातच दिवेश पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर असेल निमे याने मात्र सॉफ्ट हँडने ऑन साइडला सिंगल मिळवलाय. आता मात्र अतुल जाधव यावर पूर्णपणे दारोमदार असेल. अतुलकडे ती कॅपॅसिटी आहे, तो चांगले फटके आणू शकतो, परंतु ते आता आणावे लागतील. फक्त इथून बोलून चालणार नाही की तो आणू शकतो, त्याला आणावे लागतील. प्रयत्न आहे चौकारांचा, परंतु दिवेशची गोलंदाजी लेग ब्रेकचा तिखट मारा अतुलला थोडं समजलं नाही असं म्हणायला हरकत नाही. यावेळी हा चेंडू स्वेअर. पंचांनी 2 हात बाजूला केलेत. कवायत करण्याची संधी पंचांना देखील मिळाली. धावसंख्या 1 ने भर. धावा जाऊन पोहोचतील 8. पुन्हा एकदा हा चेंडू देखील असेल वाईट. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात. स्कोर कार्डवर 10. हा फटका चांगला आहे, परंतु तिथे धावा मिळणार नाहीत. क्षेत्ररक्षण जिग्नेश यांच्या माध्यमातून खूप छान क्षेत्ररक्षण झाले ऑन साइडला. यावेळी अतुल जाधव बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि गडी बाद झालेत आतापर्यंत. प्रथा 11 संघाचे 2. आता डाऊन 4 साठी आपल्याला आदेश पाहायला मिळतोय. आदेशने मात्र टॅप केलाय आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण. मी म्हटलं होतं सामना सुरू होण्याच्या पूर्वीच की सातपाडी संघ म्हटलं की उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हे त्यांचं एक खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आहे. चला, आदेश यानं देखील 3 चेंडू आणि 3 चौकार आणले, तर त्याला देखील गोरू आणि विशाल, जाडू आणि विशाल यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज होता, परंतु तेवढा वेळ काही थांबता आला नाही आदेशला. आदेश मात्र तंबूच्या आचऱ्याला परतलाय. षटक संपले 3 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना धावा जाऊन पोहोचतात धावफलकावर 10. आकाश यानं जर 3 चेंडू मागे 3 चौकार आले तर गोरूकडून 500, जाडूकडून 500 आणि विशाल यांच्याकडून 500. आता इथे कॅश प्राइज भरपूर प्रमाणात आहेत. इथून तुम्हाला चौकार आणायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आदित्य. राऊंड विकेट. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पहिल्याच चेंडूवर निमेला काहीच समजलं नाही. लेग स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सातपाडीचे 4ही गोलंदाज लेग ब्रेक, अतिशय अचूक टप्पा आणि बेधक मारा. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतिश याने देखील 3 चेंडू मागे 3 चौकार आले, तर जाडू गोरू यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाहूया आता चौकार येतील का. पहिला येतोय. येत्या काळात आणखीन जर 2 आल्या तर मात्र इथे कॅश प्राइज तुम्ही विजयी होऊ शकता, परंतु कॅश प्राइज वगळता इथे संघाला गरज होते आणि तो महत्वाचा चौकार इथे मात्र आतिशने पहिल्याच चेंडूवर आणलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतात धावफलकावरती 14. 4 धावा इथे देखील मिळाल्या. येणाऱ्या काळात चेंडूंचा खेळ बाकी असेल 4. येत्या काळात जर 4 चेंडूं मागे तुम्ही 2 चौकार जरी आणताय तरी सातपाडी संघासमोर तुम्ही खऱ्या अर्थाने एक चांगली टफ मॅच बनवू शकता, तुमच्या जर गोलंदाजी चांगली असेल तर. यावेळीस हा चेंडू देखील वाईट. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत. तर धावफलकावरती 15. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण बाकी आहे. फलंदाज आतिश. यावेळेस डाव्या हाताचा फलंदाज आला की गोलंदाजीसाठी थोडीशी डोकेदुखी होते आणि भरकटलेली लाईन. 2 चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राऊंड स्टंप्स. यावेळी षटकार आणि अंडरआर्म क्रिकेटला षटकारला इथे अनिवार्य बंधन आहे. आपण बॉक्स क्रिकेट खेळतोय, इथे चौकाराला मात्र खऱ्या अर्थाने मान आहे, षटकाराला इथे काहीच मिळणार नाही. फलंदाज आतिश. बॅक टू द डगआउट गॉन. जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा फलकावरती 16. येणाऱ्या चौथ्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ
बाकी आहे. येत्या काळात जयेश याला मात्र आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख दाखवावी लागेल, परंतु इथे कुठलाही फलंदाज जास्त वेळ थांबायची तयारी करत नाही. लग्नात गेल्यानंतर अहेर करायचं, जेवायला थांबायचं नाही, ही सिस्टम चालू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कुठेतरी आपण पाहतोय येऊन लगेच रिटर्न अशी मात्र सिस्टम सध्या चालू आहे प्रथा 11 संघासाठी. नवीन फलंदाज क्रिश 45, अर्थातच कालच्या दिवसात ज्या 45 क्रमांकाच्या जर्सीनं थैमान घातलं, पाकिस्तानच्या गोलंदाजीला अक्षरशः धुवून टाकलं असं म्हटलं हरकत नाही. असा मात्र रोहित शर्मा याचा मात्र जर्सी क्रमांक 45, अर्थातच बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय क्रिश. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावा फलकावरती लागल्या जातात 16. 17 धावांचं असं सन्मानजनक आव्हान घेऊन उतरेल ते म्हणजेच प्रथा 11. सातपाडी संघ कुठल्या रीतीने फलंदाजी करेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया डीजे संदेशकडे. धन्यवाद. 1 2 3 4. चला तर 17 धावांचे टार्गेट आहे. MS11 तारापूर प्रेझेंट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 अंडरआर्म क्रिकेटला सुरुवात करणारी स्पर्धा. पावसाळ्यानंतर जी स्पर्धा चालू होते, खऱ्या अर्थानं दिवाळीनंतर तो एक आरंभ असतो, परंतु MS अर्थातच मोतीलाल शाह सरांनी खूप छान रीतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थानं नवरात्रीच्या या समारोहात खूप सुंदररित्या आजचा पहिला दिवस नवरात्रीचा आणि त्याच्याच शुभमुहूर्तावर ही स्पर्धा देखील आयोजित केली. दिवेश फलंदाजी मार्कवर द हार्ड फॅन ऑफ MS धोनी, अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांना खूप जास्त पसंती देणारा आज दिवेश आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच चेंडू. दिवेशची ओळख मी मगाशी देखील म्हटली, सातपाडीकरांचा अभिमान आहे, कारण खूप साधी सुरुवात याने देखील केली होती आपल्या गावातून, परंतु आज जर पाहायला गेलं तर दिवेश हा एक पालघरमध्ये नावाजलेला असा खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट नवे तर ओव्हरआर्म क्रिकेट आणि लेदर क्रिकेट तिन्ही फॉर्मॅट मध्ये जो अतिशय चांगली कामगिरी करतोय तोच दिवेश तुम्हाला पाहायला मिळतोय. आतिशच्या पहिल्या चेंडूवर चौकार, राऊंड विकेट, 17 धावांचं टार्गेट असेल. आतिश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू देखील नो आहे आणि निमे याने प्रयत्न केले परंतु या प्रयत्नांना यश मिळणार नाही. चेंडू निघून जातोय. 9+4 म्हणजेच धावा फलकावरती 9 एकंदरीत लागल्या जात आहेत. अगदी जोरदार सुरुवात. 1 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. येणाऱ्या काळात पाहूया या पहिल्या षटकात मॅच संपला जाईल का. सन्मान समोरच्या फलंदाजाला इथे मात्र संधी दिली, परंतु इथे जर पाहिलं तर कुठेतरी खराब फेकी आली होती. 2 चेंडू आणि 10 धावा. 500च्या स्ट्राईक रेटने आता धावफलक धावते. आता भावेश पाटील किड नावानं खूप जास्त प्रसिद्धी या देखील खेळाडूला मिळाली. एक लकी चॅम्प म्हणून सातपाडी संघाला सातत्यानं कठीण काळातून वर उचलणारा हा खेळाडू आहे. गांधीनगरचं मैदान याच फलंदाजानं गाजवलं होतं. पूर्ण सातपाडीचं डगआउट निराश झाला होता. एकटा भावेश आणि एक 8 नंबरचा फलंदाज होता आणि तिथे मात्र 3 चेंडू आणि 3 चौकार ठोठावून विजय करून देणारा फलंदाज भावेश तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू डॉट येतोय. अतिशय गोलंदाजी मार्कवर. चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 फेकून झाला. टॅप केलाय. 9+4 इथे देखील मिळतील आणि सातपाडी संघ एक हाती विजय प्रस्थापित करतोय. प्रथा 11 संघ हार्ड लक आणि सातपाडी संघ कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान तुम्ही मात्र खेळ खेळलात आणि इथून मात्र पहिला विजय तुम्ही देखील मिळवलाय. गोरुभाऊ